खळबाईच्या नावानं चांग भलं, खळबाईच्या नावानं चांग भलं, खळबाईच्या नावानं चांग भलं, खळबाईच्या नावानं चांग भलं. तिकडे घे, तिकडे घे. हा. जरा अजून खाली घे, जवळ घे ना. हा. सस्पेन्स थ्रिलर आहे सगळे. हा वाद बघ, लय मोठी बातमी कळणार आहे आता. जनरली साप कात बदलत असताना कुणालाही दिसत नाही परी बदलतो वस्त्र. दिसत नाही परी बदलतो वस्त्र, नागाची कात. म्हणजे आता पहिला क्लू पूर्ण झाला. या सरपटण्याच्या खुणा या दिशेने गेल्यात, म्हणजे नागराज याच दिशेने गेले. मी जर या खुणा फॉलो केल्या तर मला पुढचा क्लू मिळेल. आई काळूबाई, तुझे आभार कसे मानू. फॉलो कर, फॉलो कर, फॉलो कर पटकन.
खरंच आज तुम्ही सगळेजण इथे आलात ना, खूप छान वाटलं. माझा बी जीव लई शांत झाला बघ तुला बघू. माफ करा मला, चुकलंच माझं. तुम्हाला भेटून. आजी काय हे? अहो, वयाने, मानाने, अनुभवाने तुम्ही सगळ्यांनीच माझ्यापेक्षा खूप मोठे आहात आणि मी तुमच्या मुलीसारखीच आहे ना. उलट तुम्ही जर का मला अहोजाव केलं ना तर मला ऑकवर्ड वाटेल. शिवाय अविनाशच्या तोंडून तुमच्याबद्दल, हंबीरराव पाटलांच्या बद्दल खूप ऐकले मी. दत्तात्रय गुरुजी म्हणजे तुझे सासरे, आमच्या पाटील घराण्याचे गुरुजी ते. त्यांचा आणि आमचा लय जिव्हाळ्याचा संबंध होता. पण माझ्या पोरांपै काळूमाईच्या सेवेत असताना त्यांना आपला जीव गमवावा लागला. आजी, तुम्ही का स्वतःला दोष देताय? अहो, हे सगळं त्या विराटचं काळकृत्य आहे. आणि ते विराट पायी तुम्हाला सुद्धा हंबीरपणा गमवावं लागलं ना. भोग असतात एक एक. पण मी सांगते, दत्तात्रय गुरुजींची आणि त्यांची केलेली काळूबाईची सेवा वाया नाही जाणार. काळूबाईंना ना आपली अस्व पुसायला त्यांनी केलेला त्याग सार्थकी लावण्यासाठी आर्याला पाठवलंय. पुरोहित पाटील दोन्ही घराचा आर्य उद्धार करणारे. खरंच भाग्यच आहे आमचं. पण ना हे थोडस अवघडच आहे. म्हणजे आर्याचं समजा काम पाटलांच्या घरात काळूमाईची मूर्ती स्थापन करायची आणि ती मूर्ती शोधण्याचीच आर्या धडपड करते. लई अवघड काम आहे ती. चालेल ना तुम्हाला? अहो, अर्थातच आम्ही आहोत तिच्या पाठीशी. आणि हे काळूबाईचं काम आहे ना, ते आपण सगळ्यांनी मिळून करायला हवं. आमचाही आपला तेवढाच खारीचा वाटा. आणि तसं पाहिलं तर काळूमाई आहे ना आपल्या पाठीशी. मग आपल्याला कशाला घाबराय हवं. हो ना. आर्या, पाणी आण ना जरा. काय झालं, ती घरात नाहीये का? नाही, ती ऍक्च्युली घरातच आहे. अशी बाहेर कुठे जाणार? सुशीला काकू, तुम्हाला माहितीये का आर्या कुठे गेले ते? नाही अमुक, अरे माझी औषधं हवेलीत राहिली होती ना, ती आणायला पाठवाय तिला. अच्छा. इन शॉर्ट काय, नेहमीप्रमाणे आर्या कुणालाही न सांगता कुठेतरी निघून गेली, बरोबर ना? अरे तुझ्या औषधांच्या वेळा मला चांगल्याच ठाऊक आहेत आजी. सकाळी आणि रात्री. सकाळच्या गोळ्या घेऊन झाल्यात, रात्र व्हायला अवकाश आहे. नाही आजी प्लीज तिला पाठीशी घालू नकोस. मला सांग कुठे गेली आहे ती. तिच्या काळजीपोटीच विचारतोय मी तुला. अमोघ, काय झालंय? आई एकच मिनिट प्लीज. तू नाही सांगणारस ना? ठीक आहे, मीच बघतो. अमोघ, अमोघ.
नागदेवता, मी काळूबाईची भक्त आहे. तिची नाहीशी झालेली मूर्ती शोधते, कारण त्या मूर्तीची पुनर्स्थापना मला आमच्या घरात करायची. काळूबाईच्याच आशीर्वादाने मी तुमच्यापर्यंत पोहोचली, पण आता इथून पुढचा मार्ग मला तुम्हीच दाखवा. या शुभ कार्यात मला तुमची मदत हवी. काळूबाईच्या नावानं चांग भलं. अरे काय चकाकते बघ, काय गडबड झाली पटकन बघ. हा बघतो दादा. अरे वायर बेर का हल्ली का बघ जरा पटकन. हा बघतो दादा. काय चाललंय हे? महत्वाच्या वेळेला काय चकाकतंय? का बोलला तू नीट आहे म्हणून? काय झालंय? बघतो दादा. हे मधल्या वेळेत काय झालं काय? तुम्ही मला दर्शन दिलं, मी धन्य झाले. काही दिशा न दाखवता, खून न दाखवता का निघून गेले हे? असं काही चुकलं का? त्रिदेवांचा वंश, बेलाचा अंश. त्रिदेवांचा वंश, बेलाचा अंश. हात जोडून निघाली म्हणजे हिचं काम झालंय. ठीक आहे आर्या, आता काही कळलं नाही मला. घरी गेल्यानंतर 100% कळेल. दिसत नाही तरी बदलतो वस्त्र. दिसत नाही. इथं तर सापडलंय आपल्याला, पण फार विचित्र अर्थ आहे याचा. काहीच कळत नाहीये आपल्याला. अविश्वास दाखवतेस तू माझ्यावर. शंका घेतेस माझ्या ज्ञानावर. नाग नाग हे उत्तर आहे त्या
गोळ्याचं. माफ करा गुरुजी, तुम्ही लगेचच अर्थ शोधून काढायला लक्षात नाही आलं माझ्या. आता काय करायचंय आपण? आर्या तर काहीही करून त्या मूर्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. तर तिला आपण गाफील ठेवून त्या मूर्तीपर्यंत पोहोचू द्यायचं आणि शेवटच्या क्षणी मूर्ती गायब करायची की तिला त्या मूर्तीपर्यंतच पोहोचू द्यायचं नाहीये? यापैकी काही नाही. मग सावली सावली लाख्या सुराची सावली. सुशिले, समधी गडबडच झाली ग बाई. हो नाही, ती आर्या बी अजून परत आली नाही आणि तो अमुक चिडून तिला शोधायला गेला होता तो बी आला नाही. म्हणजे पुढं काय झालंय काही कळायला मार्गच नाहीये. आर्या कुठल्या संकटात नसेल ना मग? आजी, आर्या, 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 बरे जीवात जीव नव्हता ग. म्हणजे अमुकला न सांगताना तू गेलीस ना, सावरून घेताना ना आमची दोघांची लई पंचायत झाली बघ. आर्या? काय चाललंय हे? खरं खरं सांग, कुठे गेली होतीस तू?